तुमच्यासाठी मरायला तयार आहे, आता जातीसाठी होतं, आता तुमच्यासाठी तयार आहे. इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो. कशाला लिहून आपल्या समाजाचं 70-80 वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय, कशाला नाटकं करता रे, कशाला फूट पाडता मराठ्यात. किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा. तुम्हाला 7वा मुद्दा सांगतो. आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता. या आंदोलनाचे यश नाही, मराठी माझे एकत्र आले. 1-2 दिवस मागं पुढे होऊन आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा. तुम्हाला पहिल्यापासून चाळेच येते. जात एकत्र आली की कुठंतरी तुम्हाला चूक शोधायची. चांगलं नाही शोधता आलं का, काय मिळालं याच्यातून हे नाही शोधता आलं का, एखादी चूक आहे ती शोधता आली, तुम्हाला चांगल्या मार्गाने शोधता आले का. गावाचे गाव आज इथं येऊन भेटतात की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून या आंदोलनामुळे. तुम्हाला 8वा मुद्दा सांगतो. महाराष्ट्रात सर्वे झाला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा. ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाज सुद्धा सादर केला. आंदोलनाचं यश नाही काही लिहित हो त्याच्यावर. हे आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं, या आंदोलनाचं यश नाही का. हे का नाही झालं मग 5 वर्षात सांग. मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला, सरकारला दिला सुद्धा. तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली. हे बी तुला कळत नाही का. मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला. आणि मी कशाला आहे, मराठ्यांना माझा शब्द आहे. सरकार फिरकार मला माहित नाही, विरोधी माहित नाही, मला फक्त मराठ्या माहित आहेत. माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी होत तर मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून 10ला पुन्हा उपोषण करायला लागलोय. ह्या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही. कारण माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही. याच्यात काय होईल मलाच माहित नाही, तरी मी हटत नाही. कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे. आणि यांना नेमकं ते सहन व्हायना. यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं. आता ते एक नवीनच आणलं. म्हणले मग काय पाठी राखी अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखी. त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही. कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचा ऐकतो. आता नवीन अदृश्य हात आणले तिने. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते ते मय अदृश्य हात असते. तुम्ही अरे काय तुम्ही गचपाण्या हो, तुम्हाला आकले तर पाहिजे. तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज, का दुसरं काय खाता. मयच कार्यकर्ते ते म्हणजे अदृश्य हात आहेत माया. मग मय कार्यकर्ते माया मग अदृश्य हात असते. तुम्हाला ते 7 लोकांचे नावं टाकले. त्याच्यात ते अंतरवाली सरपंच, डॉक्टर, हे श्रीराम, आणखी 5-7 जण आहेत, असे नावं टाकले. हे मग कार्यकर्ते. यांनाच मला शिकू मग फेस पडलाय. आणि ते काय शिकणार आहेत मला. म्हणजे हे बघा, दुही निर्माण करायची, याला ट्रॅप म्हणतात. दुही निर्माण करायची, हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी. अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात, खांद्यावर जबाबदारी घेत. 7 जणांचे नावं टाकली. म्हणजे काय व्हावं, लोकांना वाटलं पाहिजे हे 7च जण आहेत काही, आपण कोणीच नाही, म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे. ही सुद्धा ट्रॅपच आहे. ही काय पद्धत आहे. काय करताय तुम्ही, काय नाही करत. जात इथं मोठी झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिला, हे सुद्धा यश आहे. ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला.